नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। लोकसभेच्या रणसंग्रामात काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। बहुमत कुणाला मिळणार याचे आडाखे बांधले जात असतानाच प्रादेशिक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना महत्त्व येणार असाही अंदाज व्यक्त होतोय। उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे ती तिथे होत असलेली मतदानाची आकडेवारी। उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपाची युती कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। भाजपा दोन्ही राज्यांमध्ये मुसंडी मारू पाहतंय, तर डाव्यांचीही जुळवाजुळव सुरू आहे। या दोन्ही राज्यांमध्ये पहिल्या दोन्ही टप्प्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय। उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 63.7% तर दुसऱ्या टप्प्यात 62.34% मतदान झालंय। तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 81% तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 81.72% मतदान झालं आहे। उत्तर प्रदेशामध्ये 80 जागा आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत। त्यामुळे पुढचा पंतप्रधान ठरवण्यात या राज्यांचा महत्त्वाचा वाटा असेल असा दावा केला जातोय। या दोन्ही राज्यातील मतदार मतदान करताना काय विचार करतायत, मतदानाची टक्केवारी काय दर्शवते, पश्चिम बंगालमध्ये मतदारांमध्ये जास्त जागरूकता आहे का, त्याची कारणं काय आहेत, या दोन्ही राज्यांमधील मतदानाच्या टक्केवारीचा देशातील राजकारणावर कसा प्रभाव पडणार आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोखोक कार्यक्रमात। तिथला टक्का का वाढतोय? या चर्चेमध्ये सहभागी होणारे आपले आजचे मान्यवर आहेत। अजित अभ्यंकर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आहेत। श्रीकांत देशपांडे हे निवडणूक विषयक आकडेवारी अर्थात मतांची टक्केवारी, मतदारांची संख्या या संदर्भातले अभ्यासक आहेत। ते फोनवर आपल्या सोबत आहेत। आमचे प्रतिनिधी राम राजेश शिंदे हे आता या क्षणाला लखनौमध्ये आहेत आणि त्यांनी यापूर्वी पश्चिम बंगालचा दौरा केलेला आहे। ते आपल्या सोबत आहेत। तसंच माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रतिनिधी मनोज दुबे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। सर्वप्रथम आपण उत्तर प्रदेशची चर्चा पहिल्या भागात करू आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पश्चिम बंगालची चर्चा करू। आत्ताच्या घडीला अजित अभ्यंकर आपल्या सोबत आहेत, तरीही उत्तर प्रदेशातल्या चर्चेतही ते सहभागी होऊ शकतात आणि या निमित्तानं उत्तर प्रदेशची चर्चा सुरू करण्यासाठी माझा पहिला प्रश्न रामराजे शिंदे यांना आहे। रामराजे, तुम्ही आत्ता उत्तर प्रदेशात आहात, तापमान काय आहे तिथे? राजकीय तापमानाची चर्चा आपण नंतर करू। बिलकुल, आता कडक ऊन आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊन आहे। वातावरण जे आहे ते उत्तर प्रदेशमधलं गरम आहे, परंतु एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला होता आणि त्यामुळं पश्चिम उत्तर प्रदेश ज्या ठिकाणी मतदान झालं होतं त्या ठिकाणी वातावरण थंड होतं, परंतु आता जे आहे ते वातावरण इथून पुढे गरम होत चाललेलं आहे। आता थंड कोणत्या पक्षासाठी 2 टप्प्यातलं वातावरण होतं आणि इथून पुढचे जे टप्पे आहेत, उरलेले 5 टप्पे 6 टप्पे, ते कोणत्या पक्षासाठी वातावरण गरम राहील हे पाहावं लागणार आहे। अगदी रामराजे, तुम्ही नेमका मुद्द्यावर आलात। आता पहिल्या 2 टप्प्यात आपण झालेली आकडेवारी जर डोळ्यासमोर आणली तर उत्तर प्रदेशातली आकडेवारी आहे 63.7% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 62.34%। सर्वसाधारणपणे उन्हाच्यामुळे मतदानामध्ये यंदा घट होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज बांधला जात असताना बऱ्यापैकी चांगलं मतदान हे उत्तर प्रदेशात होताना दिसतंय। त्यावर तुमची प्रतिक्रिया द्या, तुमच्याकडे 1 मिनिट आहे। बिलकुल, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान जे झालेलं आहे ते चांगल्या प्रकारे झालेलं आहे, परंतु जे सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती, जे की आपण नेहमी पाहतो 2014ला जे मतदान झालं होतं त्याचं प्रमाण जे होतं ते अतिशय अधिक होतं, जास्त होतं आणि त्यामुळं या ठिकाणी जे प्रमाण आहे टक्केवारीचं ते अँटी इन्कम्बन्सीची जी मर्यादा आहे, सीमारेषा आहे, ती ओलांडणारी दिसत नाही। अँटी इन्कम्बन्सी आहे काही प्रमाणामध्ये आहे, कारण दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळं काहीसा परिणाम जो आहे तो कोणीकडे असेल, सत्ताधारीच्या विरोधामध्ये आहे का तो विरोधकांच्या संदर्भातचा टक्केवारी आहे हे पाहणं गरजेचं आहे। परंतु दुसरा एक मुद्दा याच्यामध्येच की
जे तिन्ही पक्ष एकत्र आलेत, RLD, सपा आणि बसपा, त्यांच्यामध्ये पण काय आलबेल आहे असं नाही. त्याच्यामुळंच आतमध्ये ज्या ठिकाणी एक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 3-3 पक्ष आहेत, मग उमेदवार कोणता द्यायचा त्यावरून सुद्धा वाद आहे आणि त्यामुळं अंतर्गत सुद्धा धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. मग नेमकं बंडखोरी करून आणि सायलंट वोटर जो आहे याच्यामधला, तो सायलंट वोटर कुणीकडे जातोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 23 तारखेला आपल्याला ते कळणारच आहे. पण तो 2 टप्प्यामध्ये जे प्रमाण दिसतंय काही टक्क्यानं वाढलेलं, ते सरकार उलथवून टाकणारं प्रमाण मात्र दिसत नाही. काही प्रमाणामध्ये दिसतंय नाराजी जी आहे. रामराजे शिंदे, आपण एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे की हे मतदान सरकार उलथवून टाकण्यासाठी होतंय का. आपल्या सोबत श्रीकांत देशपांडे आहेत. मतदानाच्या आकडेवारीबाबत आणि मतदानांमध्ये येत चाललेल्या विविध ट्रेंड बद्दल ते गेली अनेक वर्ष अभ्यास करतात. श्रीकांतजी, आपलं स्वागत या वेळेला चर्चेमध्ये. आपण फोनवरून सहभागी झालेला आहात. माझा थेट प्रश्न असा आहे, आत्ताच्या घडीला ज्या 2 टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशात मतदान झालं ते कोणत्या भागात झालं, सर्वसाधारण तिथे काय रचना आहे सामाजिक, आणि मतदानामध्ये काय आपल्याला दिसलंय आत्ता, त्याची माहिती द्या. आत्ता प्रसाद, उत्तर प्रदेशामध्ये जे 2 टप्प्यात मतदान झालं ते पश्चिमी उत्तर प्रदेश आणि अवध प्रांतामध्ये झालेलं आहे. आणि हा जो बेल्ट आहे हा सगळा शुगर लॉबीचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. तिथे साखर कारखाने किंवा साखरेचा प्रदेश म्हणून हा सगळा बेल्ट ओळखला जातो. आणि इथे जाट बहुल असलेली ही लोकसंख्या असलेला हा प्रदेश आहे. त्या खालोखाल मुस्लिम समाजाची लोकसंख्या जी आहे ती पश्चिम उत्तर प्रदेश आणि अवध या दोन्ही प्रांतांमध्ये आहे. की जी वोटिंग पॅटर्न जो आहे तो समाजाचा ट्रेंड काय आहे याच्यानुसार बऱ्यापैकी निश्चित होतो, अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये आता ज्या निवडणुकीचा टक्का वाढला तर याच्यामध्ये 2 गोष्टी मला दिसतात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की मतदान आतापर्यंत असं होत होतं की बरेच मत असलेले मतदारांची नावं यादीमध्ये राहून जात होती. अनेक जण दुसरीकडे जात होते पण त्यांचं नाव इथेच येत होतं. सर्वांची नाव यादीमध्ये येत होती, म्हणजे एका ठिकाणी परत दुसऱ्या ठिकाणी येतात. यावेळेला निवडणूक आयोगानं जे आहे की मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आणि ही नावं जी फार येत आहेत किंवा झाले आहेत किंवा जे संतरित आहेत केली आणि पर्यायानं झालं असं मतदानाचा टक्का वाढता आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. मधापुढे फक्त जे दुबार मतदार होते ते त्याला वगळले गेले असं आपण आता चित्र बघू शकतो. त्याच्यानंतरचा दुसरा भाग असा आहे, उत्तर प्रदेशामध्ये मतदान होतं तर तेव्हा ही 4 राज्य आहेत की जी राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक आहे. मग ते पश्चिम बंगाल आहे, केरळ आहे, बिहार आहे आणि उत्तर प्रदेश आहेत. ही 4 राज्य मतदानाच्या बाबतीत अतिशय म्हणजे तिथला मतदार जो आहे तो राजकीय दृष्ट्या जागरूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद श्रीकांतजी. मी एक छोटीशी विनंती आपल्याला करतो की आता आपण जी काही माहिती आमच्यापर्यंत दिली ती देत असताना नेटवर्कमध्ये काही अडचणी येत होत्या. मी एक विनंती करतो की आपण परत एकदा संपर्कात येऊयात, जेणेकरून तुम्ही अधिक चांगल्या ठिकाणाहून आमच्याशी विनाखंडित संपर्क करू शकाल. आता आपल्यासोबत विविध राजकीय पक्षांचे मान्यवर आहेत. माझी सुरुवात चर्चेची आपण राजकीय पक्षांच्या पहिल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून करतोय, जे सत्ताधारी गटाचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वासराव, पहिला आणि अत्यंत सोपा, खरं तर तसं म्हटलं तर अपेक्षित प्रश्न, फायदा कुणाचा? बघा, हे जे तुम्ही टक्केवारी सांगताय, टक्केवारीमध्ये थोडंसं अजून खोलात जर गेलं तर आपण जर ॲब्सोल्यूट नंबर्सचं कंपॅरिझन केलं तर ते जास्त चांगलं झालं असतं. कारण गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी आणि या सरकारने तरुणांना विशेषतः आवाहन करून एनरोलमेंट जास्तीत जास्त करा असं म्हटलं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. नागपूरला 97,000 ॲडिशनल वोटर्स आणि ॲडिशनल वोटिंग झालेलं मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे पर्सेंटेज टू पर्सेंटेज हे एकदम क्लिअर कट इंडिकेटर आहे असं नाही. मात्र उत्तर प्रदेशचा आपण विषय काढला. उत्तर प्रदेशचं गेल्या 3 दशकात जर आपण राजकारण बघितलं तर या राजकारणामध्ये कोण कोण डॉमिनंट प्लेयर्स आहे हे आपण बघूया. सर्वप्रथम जो राष्ट्रीय काँग्रेस हा जो पक्ष आहे हा तिथे नगण्य आहे. मात्र तिकडे प्रियंका गांधींना आणून त्यांच्या चरिष्म्याचा काही फायदा होतो का म्हणून ते गोंधळाचं वातावरण करण्याचा प्रयत्न झालेला जरी असला तरी सपा आणि बसपा याच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की प्रियंका गांधींना आणून गोंधळाचं वातावरण करण्याचा प्रयत्न झालाय का? हो हो, बरोबर आहे. म्हणजे ही शब्दरचना मी ऐकण्यात चुकलेलो नाही. एकदम गोंधळ म्हणजे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी काही फरक पडणार नाही मला हे सांगायचं आहे. सपा बसपाचं जर आपण बघितलं तर अखिलेश यादव हे सत्तारूढ पक्ष असताना त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला, जी काही इनएफिशियन्सी दाखवली आणि त्यांनी राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालून जे इलेक्शन्स लढले आणि त्याच्यानंतर त्यांना जो सपाटून मार बसला त्यामुळे ते अजूनही रिकवर होताना दिसत नाही आहे. मायावतींबद्दलचे अजूनही खटले चालू आहेत. त्यांचा तो भ्रष्टाचार असो, ज्या प्रकारे त्यांनी पैशाचा अपव्यय केला, या सगळ्या गोष्टी एकीकडे
आणि दुसरीकडे योगीजींच्या माध्यमातून जे काही आम्ही परफॉर्मन्स देतो आहे, प्लस मोदीजींचं जे नेतृत्व आहे, याच्यामुळे आमचं पारडं तिकडे जड आहे. आणि तुमचं म्हणणं असं आहे की थोडक्यात आत्ताच्या या टक्केवारीतला बराचसा फायदा हा तुमच्याकडे सरकलेला असेल. आता आपण प्रश्न विचारणार आहोत. काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत मनोज दुबे. दुबे साहेब, ज्या पद्धतीनं सायलेंट वोटरच्या बद्दल यंदाच्या मतदानाच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये भले भले राजकीय निरीक्षक गोंधळण्याच्या स्थितीत पोहोचलेले आहेत, कारण राजकीय निरीक्षकांना आत्ताच्या घडीला लक्षात येत नाहीये की हा सायलेंट वोटर नक्की करणार काय आहे. तुमच्या लेखी जसं विश्वास पाठक यांच्याकडून दावा केला गेला की प्रियंका गांधींना आणून एक संभ्रम निर्माण करायची परिस्थिती तयार केली गेली, तशी आहे का? आणि तशी नसेल तर हा सायलेंट वोटर उत्तर प्रदेशातला काय काम करेल? सर्वात अगोदर संभ्रम हा जो शब्द वापरला गेला, हा लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तो संभ्रम तयार झालेला आहे. त्यांना असं वाटत होतं याच्या अगोदर की आपलीच बॅटिंग पूर्ण चालणार आहे, त्याच्यात कुठेतरी आळा बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या वोटर्समध्ये संभ्रम तयार झालेला आहे. आणि प्रियंकाजींचं जे अट्रॅक्शन लोकांमध्ये आणि त्यांना जे रिसेप्शन मिळते लोकांकडनं, ते बघून संपूर्ण भारतीय जनता पार्टी थक्क झालेली आहे. पण मग उत्तर प्रदेशामध्ये तुमचं आकलन काय आहे? आता पहिल्या 2 टप्प्यामध्ये अंदाजे जेवढ्या जागा दिल्या गेलेल्या असतील त्यापैकी तुम्ही किती जागांवर अधिक पुढे असाल असा दावा तरी किमान करतायत? नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो, प्रियंकाजीबद्दल हा विषय निघाला म्हणून हे सांगणं इकडे गरजेचं आहे की आत्तापर्यंत जे मतदान झालेलं आहे तिकडे प्रियंकाजी चार्जमध्ये नाही आहेत. ते ईस्टर्न UP-मधल्या चार्जमध्ये आहेत. त्यांच्याकडे जे सीट्स आहेत ते ईस्टर्न UPच्या आहेत. हे संपूर्ण वेस्टर्न UP आणि थोडासा अवधमध्ये झालेलं आहे. आता इथे राहुल गांधी हे जबाबदार मानले पाहिजेत. ओव्हरऑल काँग्रेस, राहुल गांधी तर सर्वीकडे आहेतच. तर हा जो आहे विशेष म्हणजे यावेळेस उत्तर प्रदेशचे विशेष करून ग्रामीण भागातली लोक, तिकडनं जो एक कायदा काढला गेला गौरक्षेच्या विरोधात कोणीच नाही, पण त्याच्यामुळे आवारा जानवर हा तिकडे एक शब्द तयार झाला आणि ते घराघरात प्रत्येकाच्या हा जो खेडेगावात एवढा तीव्र प्रश्न तयार झाला. अगदी बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात, कारण काऊ बेल्ट मध्ये ही एक समस्या मध्य प्रदेश पासून सुरू झालेली आहे. मध्य प्रदेश असेल, UP असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, सर्वीकडे. और रात्री लोक जे शेतकरी होते ते चौकीदार झालेत. त्यांना चौकीदार झालेत. हा, शेतकरी चौकीदार झालेत. ते रात्री झोपायचे बिचारे. सकाळपासून 4 वाजेपासून ते शेतामध्ये कष्ट करायचं आणि पूर्ण दिवस राबायचं आणि रात्री ढोरं आपल्या शेतामध्ये घुसत नाही का याची चौकीदारी करत बसायची. तुम्ही हा एक फार मुद्दा चांगला काढलात. मला थांबावं लागतंय यासाठी, कारण वेळेची मर्यादा असल्याने एक टप्पा पुढे सरकवायचा आहे. मात्र विश्वास पाठक, या मुद्द्यावर खरंच चर्चा झाली पाहिजे आणि उत्तर प्रदेशातला हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याकडे तुलनेनं राजकीय चर्चांमध्ये स्पर्श न करण्याचंच प्रमाण जास्त दिसतं. गौरक्षा या अत्यंत संवेदनशील असलेल्या, मग तो उजवे असोत, डावे असोत किंवा मधले असोत, या तिघांच्या दृष्टीनं हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. प्रत्येकाची आपापली त्यावरची भूमिका आहे, पण प्रत्यक्षात त्याचे जे परिणाम होत आहेत त्यावरची चर्चा ही तितकीच गंभीर झाली आहे उत्तर प्रदेशात आणि पूर्ण काऊ बेल्टमध्ये. झालंय असं, जे आता मनोज दुबेंनी सांगितलं की लोकांच्या शेतात घुसणारी भाकड जनावरं ही त्यांच्यासाठी कटकटीचा मुद्दा बनलेली आहेत आणि हा रोष सरकारवर नाही का उमटणार? नाही बघा, जेव्हा गौ हा विषय येतो तेव्हा हा थोडा भावनेचा देखील विषय आहे भारतामध्ये, विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये. ॲट द सेम टाईम भाकड जनावरं हा देखील एक समस्या आहे. त्यामुळे याच्यातलं एक प्रॅक्टिकल जे काही सोल्युशन काढते ते सोल्युशन आपण काढण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे भाकड गायींचा प्रश्न आहे तर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी डुकरांचा प्रश्न आहे. त्यामुळे हे जे की भाकड जनावर आहे किंवा जनावरांचा जो हैदोस आहे हा शेतकऱ्यांना होत असतो. त्याच्यामधनं आपण काही ना काही लोकल लेवलला एक सोल्युशन काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
पण हे नाही दिसत आहे काऊ बेल्टमध्ये होताना. आणि विश्वासराव माफ करा मी मध्ये तोडलं, पण आत्ताच्या घडीचा जो एक शेतकऱ्यांच्यासाठी चिंतेचा मुद्दा आहे की ही जनावरं ही जणू काही सरकारच्या निर्णयामुळे घुसायला लागली आहेत असा एक प्रचार होतोय, त्यावर उत्तर काय आहेत तुमच्याकडे? मी तेच म्हणतो की प्रत्येक लोकांचं मत देखील घेऊन पुढे जायचं असतं. जेव्हा सरकार चालवतं म्हणजे काय, ते लोकांचं सरकार असतं. त्यामुळे लोकांच्या भावना, शेतकऱ्यांच्या अडचणी याच्यामधला एक ताळमेळ साधून पुढे जायचं असतं. मला वाटतं त्या दृष्टीने तो प्रश्न सोडवला जाईल. अगदी. अजित अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. अजित अभ्यंकर, आपण काँग्रेस आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि इतर आमचे दोन प्रतिनिधी म्हणजे एक श्रीकांत देशपांडे आणि आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे या सगळ्यांची मतं ऐकली. शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे ब्रेकवर जाण्यापूर्वीची आहेत. त्रयस्थ म्हणून उत्तर प्रदेशातल्या वाढत्या मतदानाच्या बाबतीतली तुमची भूमिका मांडा. मग काय अजूनही काही प्रश्न आहेत? नाही, मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वाढतं मतदान जे शब्द वापरलात ते तुम्ही जस्टिफाय केलंच नाही कुठे. तुम्ही पहिल्या टप्प्याचं मतदान सांगितलं, दुसऱ्या टप्प्याचं मतदान त्याच्यात जेमतेम 1% किंवा अर्धा टक्क्याने वाढलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही मागच्या निवडणुकीशी तुलना करता ते किती वाढले हे सांगितलं असतं तर त्या वाढत्या या शब्दाला काहीतरी आधार आला असता. अगदी. मी अभ्यंकर, आपण मुद्दा काढलाच आहे तर मी लगेचच त्याचा खुलासा करतो जेणेकरून आपली चर्चा पुढेही जाईल. आत्ताच्या घडीला जे 63-62% मतदान आपल्या हाती आलेलं आहे पहिल्या टप्प्यात, याचा एकूण इतर राज्यांच्या झालेल्या मतदानाशी आपण तुलना करतोय. आणि तुलना ही फक्त आकडे आधारित नाहीये, तर भौगोलिक प्रदेश, त्याचं राजकीय अस्तित्व आणि त्याचा देशात परिणाम या अनुषंगाने ती चर्चा आहे. नाही, म्हणजे काय आहे, तुम्ही बाकीच्या राज्यांची जर तुलना केलीत तर बाकीची राज्य त्यांच्याबरोबर जी झालेली आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं जे मतदान आहे ते साधारण जवळपास तेवढंच आहे. पश्चिम बंगालमधले 81% आहे, तर पश्चिम बंगालमधलं कायमच जास्ती असतं. त्रिपुरामधलं जास्ती असतं, केरळमधलं जास्ती असतं, जिथं राजकीय जागरूकता किंवा पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट ही लोकांची जास्ती आहे. आणि त्याच्यामध्ये डाव्या पक्षांची मोठी भूमिका आहे, कारण डावे पक्ष हे लोकांच्या सहभागावरती, लोकांच्या पार्टिसिपेशनने राज्य करत आलेले आहेत. ते सरंजामदारी, जाती धर्माची आव्हानावरती करत नाहीत. त्याच्यामुळे लोकांना ते पॉलिटिकल प्रोसेस स्वतःची जवळची वाटते आणि त्याच्यामुळे ते लोकशाहीच्या प्रक्रियेत भाग घेतात. हे तिथली परंपरा आहे. त्याच्यामुळे ते मतदान पहिल्यापासून जास्ती आहे आणि उत्तर प्रदेशमधलं पहिल्यापेक्षा जास्ती झालं असं काही आकड्याने दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा तुमचा जो प्रिमाईस आहे बोलण्याचा, याच्याबद्दलच मला थोडीशी शंका आहे. पण तरीसुद्धा जे काय मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे ते जे इंडिकेटर्स अनेक तिथले जाऊन आलेले जे लोक सांगतात, ओपिनियन पोलला परवानगी नाही, परंतु आधीचे जे आलेले ओपिनियन पोल आहेत आणि आत्ता जे लोकांनी जे अंदाज केलेले आहेत त्याच्यावरून असं स्पष्टपणाने दिसतं आहे की योगी आदित्यनाथ असोत किंवा नरेंद्र मोदी असोत, हे कोणीही, किती अमित शहा असोत, या तिघांनी कितीही काहीही जरी केलं तरी शेवटी तुम्ही पांढऱ्याचं काळं काळ्याचं पांढरं करू शकत नाही. तुम्ही किती दगड घासलात तरी त्याची सालडी निघेल, त्याच्यात पलीकडे काही निघत नाही आहे. त्याच्यामुळे आता ते स्पष्ट झालेलं आहे. आणि यामुळे हे सगळे पॉलिटिकल फॅक्टर्स लक्षात घेता असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये ओव्हरऑल ज्या टोटल जागा आहेत त्याच्यापैकी अधिकाधिक 30 जागांपर्यंत भाजप जाऊ शकेल, त्याच्यापुढे भाजप जाऊ शकणार नाही. अजित अभ्यंकर, आपण 30 जागांच्या संदर्भातला एक सर्वसाधारण निरीक्षणातला अंदाज आता व्यक्त करताय. एक आपल्याला छोटीशी माहिती देतो. तिथला टक्का का वाढतोय अशा शीर्षकाखाली आपली चर्चा आहे. आपल्यासोबत 2 प्रतिनिधी आहेत भाजप आणि काँग्रेसचे. त्यांना मला असं विचारायचं आहे. पहिला प्रश्न विश्वास पाठक यांना. विश्वासराव, पश्चिम उत्तर प्रदेश जिथे साखरेचं उत्पादन चांगलं आहे त्या भागात अनेक काळापासून तुंबलेले पैसे या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटच्या एका निर्णयाने देण्यात आले. हा विषय निवडणुकीला धरून होता का आणि त्याचे फायदे तोटे तुम्हाला दिसत आहेत का? बघा, निवडणुकीला धरून निर्णय घेणार हे सरकार नाही आहे. असं जर असतं तर मग आम्ही ते GST सारखे असो, डिमॉनिटायझेशन असो, असे मोठे मोठे निर्णय घेतलेच नसते. त्यामुळे हा जो निर्णय आहे हा त्यांच्या कॅश फ्लोप्रमाणे असतो. शुगरचा जो असतो पैसा ड्यू होतो, ड्यू झाला तर ती सायकल असते, सायकलनंतर त्याचं पेमेंट होत असतं. जसं ते UPमध्ये झालं तसं महाराष्ट्रामध्ये झालं, इतर ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे त्याचं राजकारणाशी आणि निवडणुकीशी जोडणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न या निमित्तानं मनोज दुबे यांना. मनोजजी, आत्ताच्या घडीला उत्तर प्रदेशच्या राजकारणातली सगळ्यात जास्त चर्चिली जाणारी घटना म्हणजे व्यासपीठावर मायावती आणि मुलायम सिंग यांचं एकत्र येणं. काँग्रेससाठी ही चिंतेची घंटा नाही का? नाही, बिलकुल नाही. काँग्रेस आपला पक्ष परत खालपासून वरपर्यंत रिबिल्डिंगच्या प्रोसेसमध्ये आहे आणि तिकडे ज्या पद्धतीने प्रियंकाजींना जसा प्रतिसाद मिळतोय
त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे कितीही गठबंधन झालं काहीही असो, पण लोक आमच्याबरोबर येतील आणि आम्हाला 2014 हा बार धरू नका, पण 2009 जी आम्हाला यश प्राप्त झालेलं तिथपर्यंत आम्ही पोचू असे मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे 20 ते 22 सीट काँग्रेस पक्षाला स्वबळावरती मिळतील असं मला खात्री आहे. ठीक आहे, आपण आता एका जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबतोय. यानंतरची चर्चा ही पश्चिम बंगालची, तिथल्या जातीय समीकरणांची, कम्युनिस्टांच्या कथित दादागिरीची आणि ताईगिरीची सुद्धा. नमस्कार, रोकठोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल इथे होत असलेल्या मतदानाच्या टक्केवारीची आणि त्यातला संख्यात्मक बदल कसा होतोय, का होतोय या संदर्भातली. पहिल्यांदा आपण चर्चा केली ती उत्तर प्रदेशची, आता आपण चर्चा करणार आहोत पश्चिम बंगालची. चर्चेची सुरुवात अर्थातच अजित अभ्यंकर यांच्यापासून. अजितराव, पश्चिम बंगालच्या 81% स्वरूपातल्या मतदानाच्या संदर्भातलं गणित काय आणि हा ट्रेंड कुठे जातो आहे? ममता यांच्या विरोधात का कम्युनिस्टांच्या बाजूनी? हे पहा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ ही जी राज्य आहेत ती राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत आणि अतिशय सक्रिय अशी राज्य आहेत. आणि यामध्ये आपल्याला दिसेल की ज्या ठिकाणी डाव्या पक्षांची सत्ता असते किंवा डाव्या बाजूला झुकणारं राजकारण ज्या ठिकाणी प्रबळ असतं त्या ठिकाणी लोकांचा राजकीय प्रक्रियेमधला सहभाग, एकंदर लोकशाही प्रक्रियेमधला सहभाग हा अतिशय जास्ती असतो, उत्साह जास्ती असतो. ही पश्चिम बंगालमधली पहिल्यापासूनची परंपरा आहे, हे आत्ताच झालेली आहे अशी बाब नाही. तेव्हा तुम्ही हा वाढता टक्का हा शब्द, मला अजूनही याला आक्षेप आहे, हा प्रथमपासूनच जास्ती आहे. आणि जिथं प्रथमपासूनच जास्ती आहे त्याचं विश्लेषण जरूर करावं की याचा फायदा कोणाला, तो स्वतंत्र मुद्दा आहे. मी तोच प्रश्न तुम्हाला अजितराव विचारलेला आहे. मी प्रश्नच तो विचारला की या आकड्याचा फायदा कोणाला होतोय. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे हा जो त्यामुळे आता प्रश्न येतो की आकडा हा प्रश्न नसून तिथली एकंदर राजकीय परिस्थिती काय आहे, त्याचा फायदा कुठे कोणाला काय दिसतो याची चर्चा आपण केली पाहिजे. तर या दृष्टीने जर विचार केला तर ममता बॅनर्जी यांचा गेल्या 5 वर्षातला किंवा त्याच्या आधीपासूनचा जो सर्व राज्य कारभार आहे त्याच्या गुंडगिरीची हद्द, त्यांच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडलेल्या आहेत. म्हणजे त्या कोणत्याही थराला जाऊन विरोधक असतील किंवा सरकारी अधिकारी असतील किंवा त्यांचे स्वतःच्या पक्षातली सुद्धा व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन हे संपूर्णपणे एका म्हणजे लुंपेन ज्याला म्हणतो अशा एका विभागाच्या हातामध्ये आहे. आणि त्यांची राज्य पद्धती, कारभार पद्धती ती आहे. त्याचा पुरेसा अनुभव लोकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी यांना याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की नरेंद्र मोदी हे ज्या प्रकारचं राजकारण, भाजपा ज्या प्रकारचं राजकारण देशामध्ये करत आहे त्या राजकारणाची डाळ बंगालमध्ये कधीही शिजणार नाही. कारण पश्चिम बंगाल हा धर्मनिरपेक्षतेच्या, पश्चिम बंगालमध्ये लक्षात घ्या मुस्लिम मतदारांची संख्या 25% आहे आणि नरेंद्र मोदींचं सगळं राजकारण हे टार्गेटेड अँटी मुस्लिम. आता प्रज्ञासिंग ठाकूर, तो विषय आत्ताचा नाही आहे पण मुद्दा म्हणून सांगतो मी आपल्याला की त्यांचं राजकारण हिंदू मुस्लिम डिव्हिजन करण्याचंच राजकारण आहे. त्यामुळे ते डिव्हिजन जिथं ते इतकं देशाच्या पातळीवर जर करत असतील तर सर्वसामान्यपणे बंगालमध्ये कधी जातीय दंगे झाले नाहीत, होणार नाहीत, कारण तिथे एक ऐक्याचं वातावरण आहे. तेव्हा त्याच्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार नाही. मग राहिले फक्त मुख्य कंटेंडर्स काँग्रेस आणि डावे. आता आमची जर काही अंडरस्टँडिंग झालं असतं तर त्याच्यामधून निश्चितपणे काही चांगलं चित्र निर्माण झालं असतं, परंतु ते होऊ शकलं नाही. परंतु याच्यामधून माझी अशी खात्री आहे, म्हणजे मला आमच्या पक्षाच्या लोकांकडनं जो फीडबॅक मिळतो त्याच्यावरून असा अंदाज आहे की डाव्यांना त्यांच्या काही चुकांची, जी काही त्यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्याची शिक्षा पश्चिम बंगालला फार महागात पडलेली आहे, ते लक्षात घेता यावेळेला निश्चितपणाने डाव्यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल आणि डाव्यांचंच प्रतिनिधित्व हे बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल. अगदी अभ्यंकर साहेब, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. आपण जरा थोडंसं आता वेळेची मर्यादा पाळून पटापट पुढचे प्रश्न घेणार आहोत. दीदींची दादागिरी हा एक महत्त्वाचा मुद्दा अजितरावांच्याकडून मांडण्यात आला आणि त्याचा फायदा हा फार इतर कोणाला नाही पण कम्युनिस्टांना मिळू शकतो असा एक संकेत देण्यात आला.
मला विश्वासरावांना विचारायचं आहे, विश्वासराव, दीदींची दादागिरी जास्त भयंकर आहे का कम्युनिस्टांची? एक तर आपण अजितरावांना जो प्रश्न विचारला तो प्रश्न त्यांना गैरलागू आहे, कारण कम्युनिस्टाचं तिकडे सध्या म्हणजे पानिपतच होत आहे. 2014ला जसं कम्युनिस्ट नंबर 1 वर होते आणि दीदी त्यांना फाईट देऊन नंबर 2 वर होती, ती परिस्थिती आज नंबर 1 वर दीदी आहे, नंबर 2 वर भारतीय जनता पक्ष आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 81% बराचसा चंक आता तुमच्याकडे येऊ शकतो? करेक्ट. जे ममतांनी जागा घेतली होती कम्युनिस्टांच्या विरुद्ध ती आता आम्ही घेणार आहे. त्याचं कारणच आहे, कारण म्हणजे 2-2, 3-3 दशकं कम्युनिस्टांची सत्ता बंगालमध्ये होती. आज बंगालची जनता ही पूर्ण देशामध्ये आणि सर्वत्र आमचं सबका साथ सबका विकासचा जो नारा आहे, ते रस्ते बघतात आहे, पाणी बघतात आहे, सिंचनाची व्यवस्था बघतात आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बघतात आहे, रेल्वे बघतात आहे, जनधनच्या माध्यमातून जातपात न बघता लोकांपर्यंत जे बेनिफिट बघतात आहे ते बघतात. त्यांना देखील आज नरेंद्र मोदींचंच नेतृत्व भारतामध्ये. पण हा दावा तुमचा सगळा विश्वासराव विकासाच्या आधारावर आहे. त्यांनी एक अत्यंत महत्वाचा आक्षेप नोंदवला अजितरावांनी, तो होता जाती धर्म आधारित ध्रुवीकरण आणि भेदाभेद. तो भाजपवर केलेला आक्षेप आहे. नाही, तो ते ऍक्सेप्ट करणारच. कारण काय की पराभवाचे कारण शोधताना EVM मशीन, आपल्या साध्वी प्रज्ञा सिंग किंवा अशा प्रकारचं ध्रुवीकरण, हे सगळे कारण ते शोधायला सुरुवात करतात आहे. त्यांना 23 बोलताना हे सगळे मुद्दे लागतील ना, कारण पराभव त्यांचा पक्का आहे. नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी एक सुप्त लाट चालू आहे. ती लाट अशीच आहे की नरेंद्र मोदी नाही तर मग कोण, कारण दुसरं त्याचं उत्तर काही येत नाही लोकांसमोर. आपण पटकन अजितरावांना विचारू. अजितराव, हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे, हा पॉलिटिकली सगळ्यात जास्त व्हॉलेटाईल अर्थात सजग आणि सक्रिय असलेल्या बंगाली माणसाला समजत नाही का? नरेंद्र मोदींऐवजी कोण, याचं उत्तर बंगाली माणसाचं काय असणार आहे? कारण बंगाली माणूस हा व्यक्ती केंद्रित राजकारणामध्ये वाढलेलाच नाहीये. व्यक्ती केंद्रित राजकारण करणं आणि जाती धर्म केंद्रित राजकारण करणं ही संघ परिवाराची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी मोदी 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 करून त्यांच्या, खरं म्हणजे त्यांना प्रश्न त्यांनाही विचारायला पाहिजे की भाजपमध्ये मोदी नंतर कोण, हाच खरा प्रश्न त्यांना विचारायला मतदान झालं. ज्योती बसू गेले, तुम्ही संपले. आता दीदी चालू आहे. ज्यावेळेला आणीबाणीच्या विरोधामध्ये इलेक्शन झाल्या, नाही अजिबात असं काही झालेलं नाही. ज्योती बसू हे पक्षाचे होते. ज्योती बसूंनी घेतलेले निर्णय अनेक पक्षांनी फिरवले सुद्धा होते. असं काही समजू नका. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेता हा पक्षाचा नेता असतो, नेत्याचा पक्ष नसतो. पण ते भारतीय जनता पक्ष नाहीये. तेव्हा संधी साधूपणा आम्ही करत नाही. तेव्हा नाही ऐका, माझा एक फक्त मुद्दा पूर्ण होऊ द्या. मला एवढंच सांगायचं आहे की 77 साली जेव्हा निवडणुका झाल्या आणीबाणीच्या विरोधामध्ये, त्यावेळेला इंदिरा गांधी विरुद्ध कोण हा प्रश्न विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. लोकांनी जो दिसेल तो, परंतु इंदिरा गांधी नाहीत, असं त्यावेळेच्या परिस्थितीत निर्णय घेतला. आता लोक म्हणतील नरेंद्र मोदी यांना मतदान त्यांच्या बाजूने नसणारा जो त्यातल्या त्यात बलशाली असेल तो, पण नरेंद्र मोदी नाहीत. ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे नरेंद्र मोदी नाहीत. मनोज दुबे यांना बोलायचं आहे, पण मनोज दुबे, काँग्रेस आणि पश्चिम बंगाल या संदर्भातली चर्चा थोडीशी आपण थोड्या वेळानं करू. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. त्यांना पश्चिम बंगालच्या दौऱ्यात काय जाणवलं याची निरीक्षणं ते नोंदवतील. रामराजे शिंदे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? इथे आता 2 महत्वाच्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. एक, दीदींची दादागिरी. दुसरा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदींचं व्यक्ती केंद्रित राजकारण. या 2 मुद्द्यांच्या आधारे तुमची निरीक्षणं मांडा. बंगाली माणसाच्या हृदयात काय चाललंय? बिलकुल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की आता जी चर्चा चालली होती की पर्याय कोण, नरेंद्र मोदीकडे ते मतदान जात आहे का, पश्चिम बंगालमधल्या उमेदवाराचा अगोदरचा पक्ष कोणता होता, हे जरी आकडेवारी काढली तरी सुद्धा स्पष्टपणे दिसून येईल. माकप जे डावे पक्षाचे जे नेते होते, विद्यमान आमदार सुद्धा, अनेक पदाधिकारी हे भाजपमध्ये आलेले आहेत. मी कित्येक उदाहरण देईल. कुचबिहारमधले सध्याचे जे उमेदवार आहेत ते अगोदर माकपमध्ये होते, नंतर तृणमूलमध्ये गेले, त्यानंतर आता BJPमध्ये आलेले आहेत. त्यानंतर मालदामधले उमेदवार हे तर माकपचे विद्यमान आमदार आहेत, ते आता खासदारकी लढवत आहेत भाजपकडून. त्यामुळे जर पदाधिकाऱ्यांची आकडेवारी पाहिली आणि माकपने किंवा डाव्या पक्षांनी जर त्यांच्याच कार्यकर्त्याचा जरी अभ्यास केला तरी उत्तर येईल की ते कोणाकडे जात आहेत. आता हे कोणाकडे जात आहेत त्याचं कारण काय? कारण माकपला सत्ता गेल्यानंतर त्यांना वाटलं होतं की तृणमूल काँग्रेस आधार देईल,
पण तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा जुने कार्यकर्ते आणि इतर पक्षातून आलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आणि दादागिरी एवढी वाढली की आता तिथे एक नारा आहे, दीदी पलटई. म्हणजेच काय, दीदी पलटई म्हणजेच की दीदीला पलटवून टाका, दीदीची सत्ता पलटवून टाका. हा नारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गाजतोय आणि म्हणूनच आता आपल्याला एक कोणीही चर्चा करताना असं म्हणू शकतं की डावे जे विचाराचे कट्टर असतात आणि ते मोदीकडे कधीच जात नाहीत, परंतु पश्चिम बंगालमध्ये ह्या विचाराला भेद देणारं घडतंय. कारण डावेकडे अगदी रामराजे, एक अत्यंत रंजक असं निरीक्षण तुम्ही मांडलेलं आहे. डाव्यांकडून निघाले, तृणमूलमध्ये गेले, तृणमूलमधून आता भाजपमध्ये गेले. अजितराव हे सगळं कशासाठी? सत्तेसाठी? नाही, हे बघा, हे जे उदाहरणं सांगता आहेत ही अपवादात्मक उदाहरणं आहेत. मी बोलतोय एखादी व्यक्ती, एखादा मनुष्य जाऊ शकतो, परंतु मग सर्वसाधारण आपण मतदानाच्या बद्दल बोलतो आहोत, आपण मतदारांच्या सायकीबद्दल बोलतो आहोत. कम्युनिस्ट पार्टी केडर बेस्ड पार्टी आहे. मतदान आणि मतदार आणि मतदानाच्या बाबतीतलीच ही चर्चा असताना जेव्हा नेते काही सूचक वर्तन करतात त्यावेळेला मतदान आणि मतदार ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा त्या अनुषंगाने बदलत जातात. नाही असं, आणि हे बघा, हे जे तुम्ही सांगताय नॉर्थ बेंगॉलमधलं सांगताय मुख्यतः, परंतु पश्चिम बंगालचा जो उर्वरित भाग आहे त्या भागामध्ये होणार नाही, झालेलं नाही. आणि पश्चिम बंगालमधला मतदार तर चुकूनही असा हलणार नाही. नरेंद्र मोदी अजितरावांनी नॉर्थ बेंगॉल बाबतीत तरी आमची गोष्ट मान्य केली. आपल्या सोबत श्रीकांत देशपांडे आहेत. श्रीकांतजी, आता माझा थेट प्रश्न पश्चिम बंगालच्या निमित्ताने आहे. 81.72% इतकं मतदान करायला ज्या वेळेला मतदार घरातून बाहेर पडतो तेव्हा तो काही ठरवून बाहेर पडतो का? प्रसादजी, याचं उत्तर जर द्यायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये कायमच इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत आलेलं आहे. तुम्ही जर 2016च्या विधानसभा निवडणुकीत बघितलं तर 80% अधिक मतदान झालेलं आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं, कारण जसं यापूर्वी असा ट्रेंड होता की जर विद्यमान सरकार उलथवून टाकायचं असेल तर मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो आणि परिवर्तन घडवतो. पण पश्चिम बंगालच्या बाबतीत तसं उलटं घडलं की तिथे ते आहे जे सरकार, तेच सरकार विद्यमान कायम राहिलं. 211 जागा ममता दीदींना भेटल्या. आता मी सर बोलत होते, अजित अभ्यंकर, तर ते ऐकत होतो. तर त्यांना मला असं सांगायचं की ते म्हणतात की कम्युनिस्ट जे आहेत ते अपवादात्मक उदाहरण आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 जागा आणि 10.2% मतं एवढीच मिळाली. परंतु त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी लढत झाली ती तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच झालेली आहे. ज्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पोटनिवडणूक झाल्या त्याच्यामध्येही 2ऱ्या क्रमांकावर भाजपा होता, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 3ऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस ही 4थ्या क्रमांकावर होती. त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तिथेही भाजप आणि तृणमूल अशीच लढत आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. म्हणजे भाजपच्या मतांचा टक्का जो आहे तो वाढतो आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. पण मग हा जो मतदार बाहेर पडला, या मतदारानं काही ठरवलं असू शकतं का? हा माझा एक त्याला जोडून प्रश्न होता आपल्याला. निश्चित मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पश्चिम बंगालवर फोकस करतो आहे आणि अमित शहा जसं म्हणाले की आम्ही 22 जागा जिंकू, तर मला असं वाटतं की 22 जागा ते थोडं अवघड आहे. परंतु दुहेरी आकडा गाठण्या इतपत आत्ता भाजपाकडे तिथे मतदार वर्गाचा झुकाव असावा अशी आत्ता शक्यता. अगदी अजितराव, या निमित्तानं आता 2 प्रश्न आहेत माझे, मी टप्प्याटप्प्याने आपल्याला विचारतो. पहिला माझा प्रश्न असा आहे की दीदींच्या विरोधातल्या लढाईमध्ये कम्युनिस्ट पिछाडीवर का गेलेत? हे पहा, त्याचं कारण असं आहे की एक तुम्ही नीट निष्कर्ष लक्षात घ्या, लोकांना भाजपाचं राजकारण निश्चितपणे नको आहे. आणि त्याचं पोलरायझेशन जेव्हा स्थानिक पातळीवरती होतं त्यावेळेला तिथल्या स्थानिक वोटरने कदाचित हा विचार केलेला असू शकतो की इथं आपल्याला नरेंद्र मोदींना पराभूत करायचं असेल तर आपण दीदींच्या मागे जावं, अशा प्रकारचा विचार असू शकतो. लोकसभेच्या वेळेला हा विचार होणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला त्यावेळेला दीदींची गुंडगिरी हा सुद्धा एक फार मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे आणि त्यावेळेला राज्याच्या पातळीवरती सुद्धा प्रश्न हा विचारला होता की दीदींच्याच गुंडगिरीच्या विरोधात समर्थ, सशक्त, सुरक्षित पर्याय म्हणून कम्युनिस्टांना का स्वीकारलं जात नाहीये बंगालमध्ये? भाजप 2ऱ्या क्रमांकावर पोहोचूच कसा शकतो? नाही, एक्झॅक्टली तेच मी सांगतोय की
त्याने अनेक ठिकाणी ऐका जरा अनेक ठिकाणी मतदानासाठी सुद्धा जाऊन देणं नाही अशा प्रकारच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या. याच्यासाठी खूप मोठी चळवळी तिथं झालेली आहे. मी आत्ता बोलतोय अशातला भाग नाही. त्यावेळेला तिथल्या पक्षांनी हा प्रश्न एक राष्ट्रीय पक्ष म्हणून उपस्थित केला होता. इतकी तिथं भयानक गुंडगिरी होती. अगदी आता पटकन आपण मनोज दुबेंना प्रश्न विचारतोय. मनोज दुबे, या सगळ्या चित्रांमध्ये ना काँग्रेस कुठे दिसतच नाहीये. पश्चिम बंगालच्या बाबतीत आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीतही काही फार वेगळी परिस्थिती नाहीये. तुमचा दावा असू द्यात 20-21 जागा जिंकण्याचा. पश्चिम बंगालच्या बाबतीत बोला. तुम्हाला वैचारिकदृष्ट्या जवळचे असलेले डावे तुम्ही त्यांना लांब करता. तृणमूलच्या बद्दल तुमचं तिथं पश्चिम बंगालच्या जमिनीवर भांडण चाललेलं असतं आणि स्वप्न मात्र आहे की केंद्रात आपल्याला पंतप्रधान पद जिंकायचं आहे. नाही, मी तो पश्चिम बंगालच्या बद्दल नंतर बोलेल. पण आता पाठकांजींनी जे सांगितलं की मोदी नाही तर कोण, याच्याबद्दल 2 स्पष्टीकरण देतो, उदाहरणं देतो. अजितराव खरं बोलले आहेत त्याच्यावर, तुम्ही कृपया थोड्या वेळात कमी वेळात बोला. असं आहे. नाही 2 आत्ताचे उदाहरणं देतो. 2002ला अटल बिहारी वाजपेयींची सरकार होती त्याच्या अगोदर, आणि अटल बिहारी वाजपेयी, मी अजून माझं प्रामाणिक मत आहे की हे मोदींपेक्षा फार मोठे नेते होते. पण त्यावेळेस सोनिया गांधी हे पंतप्रधानाच्या कॅन्डिडेट नव्हत्या किंवा काँग्रेस पक्षातून हा पंतप्रधानचा कॅन्डिडेट नव्हता. तरी अटल बिहारी वाजपेयींसारख्या मोठ्या माणसाला लोकांनी पलटी केला आणि युपीएची गव्हर्नमेंट आली. अगदी. आता आपण बंगालवर येऊया, कारण हा इतिहास सांगून झालाय. मनोजराव, बंगालच्या बाबतीत बोला. तुम्हाला काँग्रेसच्या तिथल्या अस्तित्वावर प्रश्न विचारला तर तुम्ही अटलजींवर निघून गेलात. नाही, आम्ही अटलजींवरती नाही घेऊन, जी परिस्थिती यांनी सांगितली त्याचा फक्त मी खुलासा केलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये नो डाऊट आम्ही ज्या पद्धतीने थोडाफार आम्ही कमी आहोत हे मान्य करायला काही हरकत नाही. पण आता ते लोकल पातळीवरती तिकडच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय काही घेतले असतील. काही सीट्समुळे डाव्या पक्षांबरोबर आमचं मतभेद झाले असतील आणि त्याच्यामुळे तुटलं सुद्धा असेल. म्हणजे मला तरी पण त्याचं नुकसान होणार आहे. त्याचं नुकसान होणार आहे का? नाही, मला वाटत नाही. तुम्हाला नुकसान होताना पण वाटत नाहीये? नाही, मला वाटत नाही. कारण ओव्हरऑल मतदार हा फार बुद्धिमान आहे, सजग आहे. आपण रामराजे शिंदेना पटकन बंगालच्या विषयी विचारू. आणखीन एक प्रश्न. भारताच्या मतदाराने डिसाईड केलेलं आहे की आता मोदींना कंटाळून यांना सत्तेतून बाहेर काढायचं. ठीक आहे. आपण रामराजे शिंदे, बंगालच्या संदर्भातला माझा एक आणखीन प्रश्न आपल्याला आहे. काँग्रेसवाले आणि डावे हे दोघं तिथे एकत्र येऊ शकलेले नाहीत. याचा फायदा तोटा कुणाला? 30 सेकंद आहेत आपल्याकडे. बिलकुल प्रसाद सर, याचा बिलकुल फायदा होताना दिसतोय तो म्हणजेच की भाजपला. कारण तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस दोघांनीही आपले दिग्गज उमेदवार उभे राहिलेले आहेत. जसं अभ्यंकर यांनी सांगितलं होतं की मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे तो भाजपला नकारतो. परंतु या 2 उमेदवारामुळे त्या मतामध्ये विभाजन होतं आणि त्याचा फायदा आता भाजपला दिसून येतोय. आदिवासी मतदार जे आहेत ते भाजपच्या पाठीशी आहेत, हिंदू मतदार जो आहे तो भाजपच्या पाठीशी आहे आणि मुस्लिम मतामध्ये विभाजन होतंय. आणखीन एक मुद्दा म्हणजेच की यावेळी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे म्हणजे की तरुण मतदार जो आहे तो कोणाकडे मतदान करतोय आणि महिला मतदारावर सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे. महिला मतदार हा की मेकर असणार आहे या निवडणुकीचा. कारण आपण पाहिलेलं उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी महिला मतदारांना फोकस केलेला आहे आणि युथला सुद्धा फोकस केलेला आहे. तसंच पश्चिम बंगालमध्ये तीच परिस्थिती आहे. जो टक्का वाढतोय तो नवीन मतदारामुळे वाढतोय आणि नवीन आणि तरुण मतदारामध्ये कोणाची क्रेज आहे हे चांगलं माहीत आहे. ही क्रेज जी आहे ते मत परिवर्तन जे आहे त्याच्यामध्ये करण्यामध्ये यशस्वी होईल का हे 23 तारखेला दिसेल. अगदी रामराजे, आपण यानंतरही तुम्हाला वेळ उरला तर आणखीनही काही प्रश्न विचारू. विश्वास पाठक, जी परिस्थिती आत्ताची समोर येते त्याच्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जर आत्तापर्यंतच्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती तर खरोखरच नरेंद्र मोदींना तिथल्या मुसलमानांच्या कडून होणारा विरोध कमी करायला तुम्हाला काही करावं लागणार आहे का? मुळामध्ये मुसलमान आणि हिंदू हा विशेष नाही आमच्या दृष्टीने. आमचं सबका साथ सबका विकास आणि नेतृत्व याच्यावर चालू आहे. मी आपल्याला दाव्याने सांगतो, हे वाक्य ऐकायला खूप छान असतं, प्रत्यक्षात जसं दिसत नाही भाजपकडून. नाही बघा, 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर देशामध्ये राज्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि सर्वत्र आम्हाला यश का मिळालं तर हिंदुत्व आणि मुसलमान हा विषय नव्हता. हा हिंदुत्व आणि मुसलमान विषय तर आता काँग्रेसने चालू केला होता. एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आमच्या पूर्ण अभ्यासा अंतर्गत मी तुम्हाला सांगतो
की पश्चिम बंगाल, ओडिसा आणि नॉर्थ ईस्टचे राज्य हे सगळे मिरॅकल करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने. एक आकडा सांगा. नाही, आम्ही आकड्यामध्ये जाणार नाही. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळत आहे. जर युपीमध्ये काही सीटा कमी होत असतील तर या सगळ्या राज्यातनं आम्हाला ते कॉम्पेन्सेट होतात आहे. अगदी. त्यामुळे आम्ही ॲब्सोल्यूट मेजॉरिटीच्या वर सहज चाललेलो आहोत. ठीक आहे. आता आपण आपल्या सोबत असलेल्या 3 राजकीय प्रतिनिधींना रॅपिड फायरमध्ये शेवटची 30 सेकंद पटकन देतोय. त्यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही. प्रश्न त्या अनुषंगाने आहेत आणि चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. माझा पहिला प्रश्न मनोज दुबे यांना, उत्तर प्रदेश आणि बंगालच्या माध्यमातून काँग्रेस केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल का? मला एवढं माहिती आहे की केंद्रातून नरेंद्र मोदींची सत्ता जाण्यामध्ये आहे. लोक त्यांच्या विरोधात मत देतील आणि ऑटोमॅटिकली UPA हे सत्तेवरती स्थापित होईल. कम्युनिस्टांना जर समजा येत्या काळात ममता बॅनर्जी मुख्य पंतप्रधान होताना दिसत असतील तर त्यासाठी पश्चिम बंगालमधले मतभेद दूर ठेवले जातील का केंद्रातल्या सत्तेसाठी? आता भविष्यात नाही, काय हा प्रश्न 1 मिनिट, हा कम्युनिस्टांना होता प्रश्न. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही. कारण ममता बॅनर्जींनी एकदा भाजपला पाठिंबा दिलाच होता आणि त्यांच्या सरकारमध्ये त्या होत्या. त्यामुळे आम्ही त्यांच्यात फरक करत नाही. नरेंद्र मोदींना बाजूला ठेवून ममता बॅनर्जीला आणण्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे अगदी आमचं शेवटचा सरकार प्रश्न आता भाजपला आहे. भाजपच्यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशच्या व्यतिरिक्त पण काही महत्वाचं राज्य असू शकतं का? का पूर्ण देशातल्या ठिकठिकाणच्या नुकसानीची भरपाई त्यांना केवळ पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातूनच अपेक्षित आहे? नाही, सपा बसपा हे गणित क्लिक होईल असं जर गृहीत धरलं आणि आमच्या काही सीटा जर कमी होत असतील तर त्याच्या दुप्पट कॉम्पेन्सेशन आम्हाला वेस्ट बेंगॉलमधनं, ओडिसामधनं आणि नॉर्थ ईस्टमधनं मिळत आहे. आम्हाला एक ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सर्व भारताचा जर विचार केला तर सहज आम्हाला बहुमत मिळत आहे. धन्यवाद या चर्चेच्यासाठी. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. जाता जाता मतदानाची टक्केवारी वाढणं महत्त्वाचं असतं. मतदारांचा वाढता सहभाग सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असतो. त्यामुळे मतदानाची संधी दवडू नका. मतदान नक्की करा. उरलेल्या टप्प्याटप्प्यांमध्येही सर्वच मतदारसंघात भरघोस मतदान होईल अशी अपेक्षा करूया. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.